मुंबईत गेल्या 84 तासांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे संपूर्ण शहर ठप्प झाले। या पावसामुळे 2 व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला आणि एक व्यक्ती बेपत्ता आहे। मुंबईतील दैनंदिन आयुष्य पूर्णपणे विस्कळीत झाले। भारतीय हवामान विभागाने IMD 18 आणि 19 ऑगस्टसाठी रेड अलर्ट जारी केला। त्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेने BMC सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली। ऑगस्ट 19, 2025 च्या सकाळी या दुर्दैवी घटना घडल्या। पहिली घटना नेपियन सी रोडवर घडली। येथे एका कंपाऊंडची भिंत कोसळली। या अपघातात एका 75 वर्षीय वृद्ध चौकीदाराचा जागीच मृत्यू झाला। त्याची ओळख अद्याप पटलेली नाही। घटनास्थळी अग्निशमन दल आणि पोलिसांचे पथक तात्काळ दाखल झाले आणि त्यांनी ढिगारा हटवण्यास सुरुवात केली। पावसामुळे भिंत कमकुवत होऊन कोसळली तेव्हा चौकीदार आपल्या कामावर होता। दुसरी घटना कांजूरमार्गमध्ये घडली। येथे पावसाच्या पाण्यात वीज प्रवाह पसरला आणि एका व्यक्तीचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाला। पोलिसांच्या माहितीनुसार ही घटना सकाळी घडली। त्यावेळी ती व्यक्ती पाण्यातून वाट काढत होती। मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही। या घटनांनी मुंबईतील पावसाळ्यात सुरक्षिततेवर पुन्हा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले। अशा घटनांना रोखण्यासाठी BMC आणि स्थानिक प्रशासनाला ठोस पावले उचलणे गरजेचे आहे। शहराच्या अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे, त्यामुळे वाहतूक पूर्णपणे थांबली आणि लोकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे।